नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. या अगोदरच्या व्हिडिओमध्ये आपण प्रॉपर्टीज ऑफ सॉइल अभ्यासलेला आहे किंवा त्याची माहिती आपण बऱ्यापैकी घेतलेली आहे. ऑन द बेसिस ऑफ टेक्स्चर ऑफ सॉइल, सॉइलचे 3 टाइप्स असतात, सँडी, सिल्ट आणि क्ले. आजच्या व्हिडिओमध्ये आपण सॉइल स्ट्रक्चर म्हणजे सॉइलची रचना याबद्दलची माहिती घेणार आहोत. आता the structure of soil depends upon the different shapes of the particles in it. The structure of soil depends upon the different shapes of the particles in it. म्हणजे सॉइल स्ट्रक्चर हे कशावर डिपेंड आहे, तर सॉइल मध्ये असलेल्या पार्टिकलचा शेप कसा आहे त्यावर त्या सॉइलचं स्ट्रक्चर ठरत असतं. आता याच्यावरून सॉइलचे प्रमुख 4 प्रकार आहेत. इकडे चित्रामध्ये पण दाखवलेले आहेत पहा. सॉइल अकर्स इन द फॉर्म ऑफ कॉलमनर, लॅमिनार, ग्रॅन्युलर ॲज वेल ॲज ब्लॉक शेप्ड. आता कॉलमनर म्हणजे काय हे बघा, ही कॉलमनर टाईपची सॉइल आहे. त्याच्यामध्ये असे कॉलम्स असतात. इकडे तुम्हाला या चित्रामध्ये दिसतील, इकडे एकावर एक असे कॉलम टाईप सॉइलची स्ट्रक्चर आहे. अशा प्रकारची रचना असेल तर त्याला कॉलमनर टाईप सॉइल स्ट्रक्चर म्हणायचं. आता लॅमिनार म्हणजे ज्याला आपण लेयर्स, असे एकावर एक लेयर्स आहेत बघा, ही लॅमिनार स्ट्रक्चर आहे. एकावर एक असंख्य असे छोटे छोटे लेयर्स आहेत. इथं तुम्ही बारकाईने बघितलं हे चित्र, त्याच्यामध्ये पण तुम्हाला लेयर्स पाहायला मिळतील. म्हणजे अशा प्रकारची रचना असेल तर त्याला लॅमिनार म्हणायचं. ग्रॅन्युलर म्हणजे तुमच्या लक्षात आलं असेल, ग्रेन म्हणजे ज्या सॉइल मध्ये लहान आकाराचे पार्टिकल्स असतात, की ही ग्रॅन्युलर रचना असलेली सॉइल आहे बघा. याच्यामध्ये तुम्हाला ग्रेन्स म्हणजे छोटे छोटे लहान आकाराचे पार्टिकल्स आहेत आणि म्हणून ते ग्रॅन्युलर. त्यानंतर ब्लॉक शेप्ड स्ट्रक्चर म्हणजे ही शेवटचा जो प्रकार आहे ना, हे बघा याच्यामध्ये तुम्ही बारकाईने बघितले तर असे ब्लॉक तयार झाले छोटे छोटे. अशा प्रकारची रचना असेल ब्लॉक शेप, तर तो एक सॉइलचं स्ट्रक्चर आहे. म्हणजे सॉइल स्ट्रक्चर मे बी कॉलमनर, लॅमिनार, ग्रॅन्युलर आणि ब्लॉक शेप्ड अशा प्रकारामध्ये सॉइल स्ट्रक्चर असू शकतं. आणि सॉइल स्ट्रक्चर डिपेंड ऑन कशावर डिपेंड आहे ते, किंवा कशामुळे सॉइलला ते स्ट्रक्चर प्राप्त झालेलं असतं, तर द स्ट्रक्चर ऑफ सॉइल डिपेंड्स अपॉन द डिफरंट शेप्स ऑफ द पार्टिकल्स इन इट. सॉइल मध्ये असलेल्या पार्टिकल्सच्या स्ट्रक्चरवर त्या सॉइलचं स्ट्रक्चर काय असतं डिपेंड असतं. ते 4 प्रकारचं असू शकतं. आता व्हॉट इज द इम्पॉर्टन्स ऑफ सॉइल स्ट्रक्चर, म्हणजे सॉइलचं स्ट्रक्चर कसं असावं म्हणजे त्याचा आपल्याला फायदा होऊ शकतो, म्हणजे मानवाला फायदा होतोय किंवा पिकांना फायदा होतोय. आता काय सॉइल स्ट्रक्चर काय अफेक्ट करतं, तर द फर्टिलिटी ऑफ सॉइल डिपेंड्स अपॉन सॉइल स्ट्रक्चर. सगळ्यात इम्पॉर्टंट आहे पहा, फर्टिलिटी ऑफ सॉइल डिपेंड्स अपॉन सॉइल स्ट्रक्चर. म्हणजे सॉइलचं स्ट्रक्चर वरच त्या सॉइलची फर्टिलिटी जी आहे, सुपीकता जी आहे ती अवलंबून असते. आणि त्यामुळे इम्पॉर्टंट आहे द ऍडव्हान्टेजेस ऑफ गुड सॉइल स्ट्रक्चर आर ॲज फॉलो. जर चांगलं सॉइल स्ट्रक्चर असेल तर त्याचा काय फायदा होऊ शकतो, तर नंबर 1 आहे रूट्स गेट अ सफिशियंट सप्लाय ऑफ ऑक्सिजन. रूटला सफिशियंट सप्लाय ऑफ ऑक्सिजन मिळतो, त्यामुळे त्यांची वाढ चांगली होऊ शकते. वॉटर ड्रेनेज इज गुड, पाण्याचा निचरा चांगला होतो. आणि वॉटर ड्रेनेज गुड झाल्यामुळे देअर फोर द रूट्स ऑफ प्लांट्स ग्रो वेल. निचरा चांगला झाल्यामुळे वनस्पतींच्या मुळांची वाढ काय होते, योग्य होते. म्हणजे मातीची रचना त्यामध्ये असलेल्या कणांच्या रचनेवरून ठरत असते. ती कॉलमनर असू शकते, ग्रॅन्युलर असू शकते, लॅमिनार असू शकते, ब्लॉक शेप्ड असू शकते. आणि चांगलं स्ट्रक्चर कशासाठी गरजेचं आहे, फॉर सफिशियंट सप्लाय ऑफ ऑक्सिजन, रूटला ऑक्सिजन मिळण्यासाठी आणि वॉटर ड्रेनेजसाठी आणि मुळांच्या योग्य वाढीसाठी त्याची मदत होते. आता व्हॉट इज द युजेस ऑफ सॉइल. सॉइलचे आपल्याला काय उपयोग आहेत, तसे आपण यादी करायला घेतली युजेस ऑफ सॉइलची तर तशी बरीच मोठी होईल. पण आपण पुस्तकामध्ये जे यूज दिलेले आहेत त्याच्यावरतीच लक्ष केंद्रित करूयात. आता इकडे काही चित्र दिलेले आहेत बाळांनो, त्याच्यावरून तुमच्या लक्षात आलं असेल की या विटा आहेत,
हे एक मातीची कुंडी बनवलेली आहे, हे मातीचं भांड आहे, हे एक आणखी वेगळं भांड आहे, असं आणि इथं नुसतेच मातीचा ढीग तुम्हाला दिसतोय. या म्हणजे मातीचे हे विविध प्रकारच्या वस्तू आपण बनवू शकतो. पण आता मातीच्या या वस्तू बनवण्यासाठी आपल्याला वेगवेगळ्या प्रकारच्या प्रक्रिया त्याच्यावरती कराव्या लागतात. पण अगोदर व्हॉट इज युजेस ऑफ सॉइल, सॉइलचे काय यूज आहेत? सगळ्यात पहिला आणि इम्पॉर्टंट यूज आहे बाळांनो, प्लांट कॉन्झर्वेशन, म्हणजे वनस्पतींचं संवर्धन. टू हेल्प प्लांट्स ग्रो, म्हणजे वनस्पतीच्या वाढीसाठी सॉइल अत्यंत आवश्यक असलेला घटक आहे. सॉइल मध्ये असलेले न्यूट्रियंट्स, सॉइल मध्ये असलेलं वॉटर ऍब्सॉर्ब करतात वनस्पतीची मुळं आणि त्या मदतीनंच वनस्पती जगतात. अर्थातच तुम्हाला माहिती आहे वनस्पती म्हणजे प्लांट्स हे प्रोड्युसर्स आहेत, अन्न तयार करणारे आहेत, आणि त्या प्लांटला अन्न तयार करण्यासाठी आवश्यक असलेल्या काही घटकांपैकी जे घटक आहेत त्यापैकी काही घटक सॉइल मध्ये पण असतात आणि त्यामुळे प्लांट कॉन्झर्वेशन साठी आपल्याला सॉइलचा यूज होतो. सेकंड इम्पॉर्टंट यूज आहे सॉइलचा, दॅट इज फॅमिलियर टू अस, तुम्हाला माहित असलेला आहे, तुमच्या परिचयाचा आहे, वॉटर कॉन्झर्वेशन, म्हणजे पाण्याचं संवर्धन किंवा जलसंधारणासाठी सुद्धा आपल्याला वॉटर कॉन्झर्वेशन साठी सॉइल मदत करते. काय करते? सॉइल होल्ड्स वॉटर, सॉइल पाणी धरून ठेवते आणि ऍज अ रिझल्ट बाय मीन्स ऑफ बर्न्स अँड लेक्स वी कॅन गेट वॉटर फॉर यूज थ्रू आउट द इयर. यामुळे बंधारे किंवा लेक्स म्हणजे तळी या माध्यमातून पाण्याचा आपल्याला 12ही महिने उपयोग करता येतो. आणि वॉटर कॉन्झर्वेशन पाणी धरून ठेवते, म्हणजे जमिनीमध्ये पाणी धरून ठेवण्याची कॅपॅसिटी पण आहे. आणि बोर किंवा बोरवेल किंवा विहीर या माध्यमातून सुद्धा आपल्याला वर्षभर पाणी या गुणधर्मामुळे मातीच्या वापरायला मिळत असतं. म्हणजे प्लांट कॉन्झर्वेशन अँड वॉटर कॉन्झर्वेशन हे दोन आहेत. थर्ड वन अँड इम्पॉर्टंट यूज हा सुद्धा म्हणतात प्लास्टिसिटी. आता प्लास्टिसिटी ही एक कॅरेक्टरिस्टिक्स आहे खरं तर आपल्या सॉइलची. आता प्लास्टिसिटी मुळे काय फायदा होतोय सॉइलचा आपल्याला बघा. सॉइल कॅन बी गिवन एनी रिक्वायर्ड शेप. तुम्ही सॉइलला हवा तो आकार देऊ शकता, त्याच्यात योग्य प्रमाणात माती मिसळली. आता अर्थातच सगळ्या प्रकारच्या सॉइल मध्ये आपण हवा तो आकार नाही देऊ शकत, विशिष्ट प्रकारच्या देऊ शकतो, पण देऊ शकतो. आपल्याला पाहिजे तो आकार आपण सॉइलला देऊ शकतो आणि त्यामुळे सॉइल मध्ये काय आहे? प्लास्टिसिटी आहे. म्हणजे सॉइल कॅन बी गिवन एनी रिक्वायर्ड शेप. दिस प्रॉपर्टी ऑफ सॉइल इज कॉल्ड प्लास्टिसिटी. मातीला आपण आपल्याला हवा तो आकार देऊ शकतो आणि मातीच्या या गुणधर्मालाच आपण काय म्हणतो? प्लास्टिसिटी म्हणतो. बिकॉज ऑफ इट्स प्लास्टिसिटी we can use it to make articles of variety of shape. मातीला आपण कोणताही आकार देऊ शकत असल्या कारणाने मातीपासून आपण विविध आकाराची भांडी वस्तू काय करू शकतो? बनवू शकतो वेगवेगळ्या प्रकारच्या. आणि these article can be baked to make them hard. ते मजबूत होण्यासाठी किंवा टणक बनण्यासाठी आपण त्याला भाजून काढतो. आणि water storage earthen pot, earthen lamps, idols, brisks, etc. are articles made from soil. सॉइल पासून आपण विशेषतः माठ म्हणजे पाणी ठेवण्यासाठी रांजण आहेत, पंत्या आहेत, विटा आहेत, स्टॅच्यूज आहेत, आयडल्स म्हणजे मूर्त्या आहेत, अशा विविध प्रकारच्या वस्तू आपण सॉइल मध्ये प्लास्टिसिटी असल्यामुळे बनवू शकतो आपल्याला हव्या त्या आकाराच्या. हे सॉइलचे 3 कॉमन यूज आहेत, म्हणजे जे आपल्याला पुस्तकामध्ये दिलेले आहेत. पहिलं आहे प्लांट कॉन्झर्वेशन, दुसरं आहे वॉटर कॉन्झर्वेशन, तिसरं आहे प्लास्टिसिटी. प्लास्टिसिटी मध्ये म्हणजे काय तर सॉइल कॅन बी गिवन एनी रिक्वायर्ड शेप अँड दिस प्रॉपर्टी ऑफ सॉइल इज कॉल्ड प्लास्टिसिटी. आणि या प्लास्टिसिटीमुळे आपण व्हरायटी ऑफ शेप असलेले आर्टिकल्स सॉइल पासून बनवू शकतो. आणि हे जे आर्टिकल्स आहेत त्याच्यामध्ये विविध प्रकारचे आहेत, म्हणजे लॅम्प आहेत, आयडल्स आहेत, ब्रिस्क्स आहेत, भरपूर आहेत, बऱ्याच प्रकारच्या वस्तू आपण मातीपासून बनवतो. दीज आर द इम्पॉर्टंट युजेस ऑफ सॉइल. आता त्याच्या पुढे आणखी आपण सॉइलच्या विशिष्ट प्रकारची सॉइल आहे ना, ती विशिष्ट उपयोगासाठी आपण आणत असतो. अशा काही सम युजफुल टाइप्स ऑफ सॉइल, सॉइलचे काही उपयुक्त प्रकार आहेत.
त्याविषयीचे आपण आणि त्याचा थोडक्यात यूज आपण बघणार आहोत. त्यातला पहिला जो यूज आहे तो आहे चायना क्ले. चायना क्लेला केओलिन असं एक दुसरं नाव आहे. चायना क्ले आणि केओलिन तिचं दुसरं नाव आहे. इट इज व्हाईट इन कलर, पांढऱ्या रंगाची असते आणि इट इज युज्ड टू मेक क्रॉकरी, बाथरूम टाइल्स, टँक्स, लॅबोरेटरी ॲपरेटस, मास्क, जार्स एक्सेट्रा. म्हणजे काय आहे, आपण या चिनी मातीपासून क्रॉकरी म्हणजे कपबशा किंवा बाथरूम टाइल्स, टँक्स, लॅबोरेटरी ॲपरेटस यासारख्या वस्तू ज्या आहेत त्या चायना क्ले पासून बनवतो. खरं तर चायना क्ले पासून डेकोरेटिव्ह आर्टिकल सुद्धा खूप बनवली जातात आणि ती खूप महागडी पण असतात. म्हणजे चायना क्लेच्या काही डेकोरेटिव्ह आर्टिकलची किंमत काही लाखात सुद्धा असू शकते बाळांनो. दुसरा जो युजफुल टाईप आहे तो आहे शॅडो सॉइल. इट इज व्हाईटिश इन कलर. ती जरा थोडी पांढरट रंगाची असते. चायना क्ले इतकी काही पांढरी असत नाही, शुभ्र असत नाही एवढी, पण पांढरट असते. इट इज यूज फॉर मेकिंग स्टॅच्यूज अँड आयडल्स. म्हणजे विशेषतः मूर्ती बनवण्यासाठी आपण किंवा पुतळे बनवण्यासाठी शॅडो सॉइल वापरतो. तुम्हाला माहिती आहे गणपतीच्या मूर्त्या बनवण्यासाठी सुद्धा आपण शॅडो सॉइलचा वापर करत असतो. थर्ड जो प्रकार आहे तो आहे टेराकोटा सॉइल. टेराकोटा म्हणजे दिस सॉइल इज रेड इन कलर. रेड कलरची ही सॉइल आहे. डेकोरेटिव्ह आर्टिकल्स अँड पॉट्स यूज फॉर ग्रोईंग प्लांट्स आर मेड फ्रॉम दिस सॉइल. विशेषतः सजावटीच्या वस्तू किंवा कुंड्या ज्या आहेत त्या आपण टेराकोटा सॉइल पासून बनवतो. आणि हा चौथा हा शब्द तुम्ही ऐकला असेल पहा, मुलतानी सॉइल. काय नाव आहे? मुलतानी सॉइल. दिस सॉइल इज युज्ड इन कॉस्मेटिक्स. कॉस्मेटिक्स म्हणजे सौंदर्य प्रसाधने. सौंदर्य प्रसाधनामध्ये मुलतानी सॉइल काय केली जाते? वापरले जाते. दीज आर द सम युजफुल टाइप्स ऑफ सॉइल. हे काही युजफुल टाइप्स आहेत. चायना क्ले, शॅडो सॉइल, टेराकोटा सॉइल आणि मुलतानी सॉइल. याच्यामध्ये तुम्ही याच्या प्रॉपर युजेस लक्षात ठेवायचा प्रयत्न करा. चायना क्ले कशासाठी? क्रॉकरी, बाथरूम टाइल्स, टँक्स, लॅबोरेटरी ॲपरेटस एटसेट्रा. शॅडो सॉइल कशासाठी आहे? स्टॅच्यूज अँड आयडल्स. आणि टेराकोटा कशासाठी आहे? पॉट्स बनवण्यासाठी आहे, डेकोरेटिव्ह आर्टिकल्स साठी आहे. आणि मुलतानी सॉइल इट इज युज्ड इन कॉस्मेटिक्स. सौंदर्य प्रसाधनामध्ये वापरली जाते. म्हणजे कॉस्मेटिक मध्ये वापरली जाणारी मुलतानी सॉइल, स्टॅच्यूज अँड आयडल्स बनवण्यासाठी शॅडो सॉइल, लॅबोरेटरी ॲपरेटस, बाथरूम टाइल्स बनवण्यासाठी चायना क्ले, टेराकोटा कशासाठी? डेकोरेटिव्ह आर्टिकल्स आणि पॉट्स यासाठी. आता या व्हिडिओमध्ये बाळांनो आपण इथेच थांबूया. राहिलेला भाग आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघूया. धन्यवाद.